नमस्कार, मी रश्मी सुखासमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मटकीची उसळ. अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी मटकीची उसळ कशी करायची ते पाहणार आहोत आपण. चला तर पाहूया मित्रमैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते. इथे मी मटकी घेतलेली आहे, त्याला मोड आलेले आहेत. ती मटकी मी पण घेतलेली आहे. साधारण मोठे 4 वाट्या घेतलेल्या आहेत. नंतर आपण कढीपत्त्याची पानं 7-8, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. नंतर आपण इथे 6-7 लसूण पाकळ्या टेचून घेतलेले आहे. अर्धा चमचा राई आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. अर्धा चमचा धणा पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण हळद आणि 1 ते सव्वा चमचा आपण घरगुती मसाला घेतलेला आहे. मोठा 1 चमचा तेल आणि चवीपुरते मीठ. आपण एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा आपण तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण राई आणि जिरं घालून घेणार आहोत. राई जिरं आपलं तडतडलं की नंतर आपण त्याच्यामध्ये जो लसूण आपण टेचून घेतला होता तो घालायचा आहे. लसूण थोडं आपण तेलावर परतून घेऊया. नंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. कढीपत्ता आपला फ्राय झाला की आपण कांदा घालणार आहोत त्याच्यामध्ये. कांदा पण इथे बारीक चिरून घेतलेला आहे. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा आपण परतून घेऊया तेलावरती. कांदा व्यवस्थित आपण शिजवून देणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. कांदा आता आपला शिजत आलेला आहे. आपण बघाल कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. नंतर आपण त्यामध्ये धणा पावडर घालणार आहोत आणि हळद आणि लाल मसाला जो आपला घेतला होता आपण तो. कांद्यावरती व्यवस्थितपणे मसाले परतून घेऊया. तेलावरती मस्त मसाला परतला गेला की त्या भाजीला रंग सुद्धा मस्त लागतो. नंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. पण टोमॅटोचं पाणी सुटतं, मग त्यामुळे आपण अगोदरच मसाले घातले होते. टोमॅटो थोडा परतून घ्यायचा साधारण 1-2 मिनिटं. टोमॅटो थोडा शिजत आला की नंतर आपण त्यामध्ये मटकी घालणार आहोत. इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, ती मी घातलेली आहे आता इथे. एक मोठा बाउल म्हणजे 4 साधारण वाट्या असतील आपल्या नॉर्मल वाट्या असतात त्या, तेवढी ही मटकी म्हणजे पाव किलो मटकी आहे ही. ते आपण परतून घेऊया कांद्यावरती. मटकी आपण कांद्यावरती घातल्यानंतर एक साधारण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे, जेणेकरून सर्व मसाले त्या मटकीला व्यवस्थित लागतील. त्यामुळे त्याची चव सुद्धा मस्त लागते. लगेच झाकण न ठेवता आपण ते व्यवस्थित परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मात्र मीडियम आहे इथे. वाफेवरती आपण हे शिजवून घेणार आहोत. त्या अगोदर आपण व्यवस्थित परतून घेतोय. आपण बघाल याचा रंग सुद्धा सगळीकडे मसाल्यांचा रंग भाजीला व्यवस्थित लागलेला आहे. त्यानंतर आपण याच्यावरती एक कोलगट थोडं ताट ठेवून देणार आहोत. मी मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपण एकदा परतून घेऊया, जेणेकरून मीठ सगळीकडे समान लागेल. इथे आपण अजिबात पाणी न घालता ती वाफेवर शिजून देणार आहोत. त्यासाठी आपण एक ताट ठेवायचं, त्याच्यावरती झाकण. ताटामध्ये आपण पाणी राहील म्हणून ताट थोडं खोलगट घ्यायचंय. त्यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत. 1 ग्लास होईल एवढं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. गॅसची फ्लेम मात्र आपण इथे कमीच ठेवणार आहोत.
एक साधारण आपण 7 ते 8 मिनिटाच्या वरती आपल्याला इथे शिजवून द्यायचे. 8 ते 10 मिनिटं जरी पकडा तुम्ही, ती मटकी आपण व्यवस्थित शिजवून देणार आहोत. एक 10 मिनिटानंतर आपण त्याचं झाकण काढून बघूया. वरचं पाणी सुद्धा आपण बघा थोडं कमी झालेलं आहे. आता आपली ती मटकी शिजली की नाही ते आपण एकदा चेक करून घेऊया. इतर भाज्यांप्रमाणे म्हणजे वाटाणा व चण्यासारख्या एवढी ही मटकी तेवढीशी पिठूळसारखी शिजत नाही. पण यात आपण जाणवलं आपलं की शिजलेली आहे आपली मटकी. वरून थोडीशी आता कोथिंबीर घालून आपण ती सर्व्ह करू शकतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच लाईक सुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे नक्कीच शेअर करा. मस्त असा खमंग सुगंध सुद्धा मटकीच्या भाजीला येत आहे. एका प्लेटमध्ये मी आता काढून घेणार आहे. आपण बघाल ही मटकी आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे आपल्या. चपातीसोबत अगदी मस्त लागते मटकीची उसळ. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.